साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस्रीशा पुरुषा स साक्षात् सहस्रपात् स भूमिष्ववृत्तय दशांगुलम्. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम द्राम ओम सहस्रशा विद्महे कलिदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. आज आपण विशेष प्रकारची माहिती तुमच्या पुढे मांडणार आहे आणि ते एक तक्ता दिलेला आहे. श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण आणि वेद आणि या ठिकाणी हे सगळं सांगणार आहे, दोन्ही संदर्भ. तर याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपला जो आत्मा प्रात्यक्षिक हा विषय. आपला आत्मा, आपल्या शरीरात आत्मा आहे, तो प्रत्यक्ष आपल्या शरीरात कसं कार्य करतो. वेदामध्ये भरपूर वेदात माहिती दिलेली आहे, परंतु आज मी तुम्हाला प्राथमिक माहिती देणार आहे. नंतर श्लोक म्हणून दाखवणार आहे पुढच्या भागात. तर या ठिकाणी वेदामध्ये उजवी बाजूला हृदय जे आहे याच्यामध्ये 7 व्होल्टेज आहेत. तर 6 व्होल्टेजचा फोटो निघतो आणि 7वा व्होल्टेज जो आहे, 6 व्होल्टेज जेव्हा पॉझिटिव्ह येतील तेव्हा 7वा प्रकट होतो, जगती छन्नी साधुस्वर. वेदामध्ये दीर्घतमा ऋषी, आत्मा देवता, अनुष्टुप छंद गांधार स्वरामध्ये 3 व्होल्टेज नंबर 3 हे सांगितलेलं आहे. व्होल्टेज नंबर 3 मध्ये जीवात्मा, जीव म्हणजे परमात्मा, म्हणजे आत्मा म्हणजे परमेश्वर. ओम खम ब्रह्म असं वेदात म्हटलेलं आहे. तर परमेश्वर म्हणतो मी मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी तुमच्या शरीरामध्ये वास्तव्य करू नये आणि ओम हे माझं नाव आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही भक्ती करा. तर या जीवात्माचा इकडे जो दुसरा आहे वो दीर्घतमा ऋषी, व्होल्टेज आत्मदेवता, त्रिष्ठुप दैव स्वरामध्ये 6 व्होल्टेज नंबर 6. या ठिकाणी जीव कार्य करतो. म्हणजे आपल्या उजव्या भागामध्ये परमात्मा आहे, आत्मा आहे, दुसऱ्या भागात जीवात्मा आहे आणि तिसरा जो आहे तिन्ही 6 बटणं जेव्हा पॉझिटिव्ह येतील तेव्हा ब्रह्म प्रगट होत. हे ब्रह्म वरच्या बाजूला दाखवलेलं आहे. आपल्या हृदयात ब्रह्म कुठे आहे? ब्रह्म जीव आणि आत्मा या दोन्हीवर नियंत्रण करून कार्य करतो. तर त्याचं पण दीर्घतमा ऋषी, आत्मदेवता आणि जगतच्या निषाद स्वरा सांगितलेला आहे. तर या ठिकाणी परमेश्वर म्हणतो मी ब्रह्म आहे, माझा कधी नाश होत नाही, मी कधी जन्माला येत नाही, मी तसा आहे तसाच आहे. आणि तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये कार्य हृदयाचे वर करतो. आत्मा काय मग या ठिकाणी जे नंबर 1 आहे ते आपण उजव्या बाजूला चालू. आपल्या शरीराची रचना कशी आहे, आपलं हृदय कसं आहे ते आपण पाहू. आता या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे दोन्ही संयुक्तपणे श्रीलिंग महापुराण सांगितलेलं आहे. ते कार्य कसे करतात आपल्या शरीरात ते आपण पाहणार आहे. आता
तर या ठिकाणचा फोटो दिलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आत्मा प्रात्यक्षिक. म्हणजे आता या ठिकाणी बघा माझ्या असे की व्होल्टेज नंबर 3 अनुष्टुप चंद्र गांधार स्वरा, आणि या ठिकाणी आत्मा आहे, आत्मा कार्य करतो. आणि व्होल्टेज नंबर 6 या ठिकाणी जीवात्मा कार्य करतो आपल्या शरीरामध्ये. आणि व्होल्टेज नंबर 7 जगती संत निषाद ते या ठिकाणी ब्रह्म कार्य करतं. म्हणजे तिन्ही आपल्या शरीरामध्ये समतोल असावे लागतात. ते असल्यानंतर आपलं शरीर आध्यात्मिक भौतिक दैविक प्रगती करू शकतं. त्याची वाढ व्यवस्थित तशी होऊ शकत नाही. तर आता व्होल्टेज नंबर जो उजव्या बाजू आहे आत्मा, त्याला इंग्लिशमध्ये शानू असं म्हटलेलं आहे. आणि हा आत्मा आहे आपल्या वेदामधला, याला इंग्लिशमध्ये शानू म्हटलेलं आहे. आणि इकडे जीवात्मा आहे डाव्या बाजूला 6 नंबरला, त्याला शानू यस त्याला वेव्हिनो म्हटलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये नाव मोठं ते. तर या ठिकाणी हे दोन्ही कार्य करतात. म्हणजे इंग्लिशमध्ये जे नाव दिले शानू आत्मा, आणि या ठिकाणी जे नाव दिले याला वेव्हिनो हे जीवात्मा, हे दोन्ही आपल्या हृदयात काम करतात. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. पण याच्या आधी वेदामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आता आपण उद्या किंवा 2 दिवसांनी आपण ते श्लोक वाचून पुढची खात्री करणार आहे. तर या ते 2 सांगितलेले जे मुद्दे आहेत हे कार्य कसे करतात. आता हे बघा या ठिकाणी हा जो व्होल्टेज नंबर 3 आहे आपल्या हृदयातला, हा व्होल्टेज नंबर जर 6 ते 10 mm असेल तर आपल्या शरीरातली उजव्या बाजूचं हृदय व्यवस्थित काम करते, उजव्या बाजूचं शरीर व्यवस्थित काम करते, उजव्या बाजूच्या शरीरातल्या नाड्या वगैरे मेंदू सगळं व्यवस्थित काम करते. आता डाव्या बाजूला 6 mm ते 10 mm असतात, तर डाव्या बाजूचं जे शरीर आपलं ते व्यवस्थित काम करते. त्याच्यामध्ये कुठं चूक होत नाही किंवा काय होत नाही, समान चालले. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नंबर 3 व्होल्टेज अनुष्टुप छंद गांधार स्वरा, तर हा जो आहे 3 नंबर व्होल्टेज, तो जर 6 mm 10 mm आला तर आपल्या शरीरामधला ही इंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय उजव्या बाजूची, ती सगळी 100% कार्य करतात. म्हणून जर समजा 3 mm आला तर ही ज्ञानेंद्रिय 30% काम करणार उजव्या बाजूची मेंदूत, आणि कर्मेंद्रिय 3% काम करणार. त्यामुळे उजवा भाग जो आहे तो कमकुवत होत चालणार. आणि जर आधी कोणी आलं तर कधी काम चालणार, कधी बंद पडणार. आणि जर निगेटिव्ह आलं तर सर्वपूर्ण काम बंद. गुणेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे आहेत ते सगळे या ठिकाणी बंद झाले. आता डाव्या बाजूला जी आहे जीवात्मा, हा 6 ते 10 mm आला व्होल्टेज नंबर 6, तर आपल्या शरीरातली सगळी इंद्रिय व्यवस्थित काम करतात आणि रक्तपुरवठा शरीरात व्यवस्थित होतो. कारण 6 नंबर ही जी शिर आहे ती 6 नंबरमधून पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या शरीरापर्यंत शुद्ध रक्तवाहिनी, तर ती व्यवस्थित काम करते. तर या ठिकाणी गुण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जी आहेत ती कशी काम करतात डाव्या बाजूची ते पहा. हा 6 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो 6 mm 10 mm आला तर ही 100% गुण इंद्रिय ज्ञानेंद्रिय काम करतात. आणि जर समजा 3 mm आला तर 30% काम करतात, 70% काम करीत नाहीत, ती बंद पडलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्या शरीराचं रचना अशी. आणि जर आधी कोणी आला तर आपल्याला शरीरामध्ये कधी सुख, कधी शांती, कधी दुःख हे प्राप्त होतं. निगेटिव्ह आलं तर मग दुःखदायक घातक परिणाम होतो. आता याच्यामध्ये हृदय जेव्हा आपण तपासतो, EEG काढतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये की उजव्या बाजूचे 3 व्होल्टेज पॉझिटिव्ह दिसतात आणि डाव्या बाजूचे 3 व्होल्टेज निगेटिव्ह दिसतात. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये नेमकं काय होतं, तर याचं कारण असं आहे की जो उजवा भाग आहे, जे आत्मा परमात्मा जिथं आहे तो काम करतोय शरीरामध्ये, आणि डावा भाग जो तो काम करीत नाही.
म्हणजे डाव्या भागाला वेदना, संवेदना किंवा काही ना काही गोष्टी होत राहतात. आणि ज्या वेळेस मग जर समजा हे 3 खाली गेलेले आहेत, त्याला वर आलं तर होऊन जातं. आता 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे हा विष्णू तत्वाचा आहे, म्हणजे विष्णुदेव त्याच्यावर कार्य करते. आणि 6 नंबरचा व्होल्टेजवर दत्त कार्य करतो. तर या 3 नंबरचे व्होल्टेज म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि विष्णू प्रचोदयात् हा मंत्र या ठिकाणी म्हटला जातो. तर 6 नंबरला दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त हा मंत्र म्हटला जातो. म्हणजे या दोन्ही ठिकाणी जे आहेत 3 आणि 6 आत्मा आणि जीवात्मा हे दोन्ही चालले पाहिजेत. आता आपल्या शरीरामध्ये ज्ञान इंद्रिय जी आहेत ते किती टक्के काम करतात? आता बघा, ज्ञानेंद्रिय मेंदूमध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, 36,000 केंद्र आहेत, ती ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञान देणारे आहेत, तत्वज्ञान निर्माण करणारे आहेत. तरी ही जी घटना आहे ही जर समजा आपण विषय काढल्यानंतर जर समजा 6 mm 10 mm सगळे आले तर आपलं जे शरीराचा राजा मेंदू आहे, इंद्रदेव मेंदू आहे, तो आपल्या शरीरामध्ये 100% कार्य करतो. ज्ञान इंद्रियाचं म्हणजे भौतिक, दैविक, आध्यात्मिक हे सगळ्या गोष्टी म्हणजे पारंपरिक आहेत. परंतु जर समजा 3 नंबरचा व्होल्टेज हा जर समजा 5 mm आला तर 50% देव कार्य करतो, म्हणजे आत्मा काम करतो, परमात्मा. 50% काम होत नाही, म्हणजे आपल्या शरीरातली जी इंद्रिय ज्ञानाची किंवा गुण कर्म इंद्रिय ती 50% काम करतात, 100% करीत नाहीत. आणि मग आपल्या जीवनाची प्रगती अधोगती याच्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे डाव्या भागामध्ये समजा 5 mm आलं तर ते सुद्धा 50% जीव कार्य करतो, बाकीचं करीत नाही. मग आपल्या शरीरामध्ये जीवात्मा आणि आत्मा हे दोघं संगनमतीने कार्य करीत असतात, एकमेकांना सहकार्य करतात. म्हणजे हृदयाचं शरीराचं कार्य ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय या दोघांना उत्तेजित ठेवण्याचं कार्य 2 जण करतात. आणि 2 जणांवरती नियंत्रण ब्रह्म ठेवतो. हे ब्रह्म जे आहे त्याचा नाश होत नाही, काही जन्माला येत नाही, ते ब्रह्म. याच्या आपल्या हृदयामध्ये नियंत्रण आहे. आता उजव्या बाजूचा इथं 3 नंबर, तिकडे 6 आणि 3 इकडची बटणं इकडची 3 समतोल आली पाहिजे, 6 बटणं. तो ही जी मध्ये वेद छंदो काळडिगाम जगती छन्निशा स्वर हा प्रकट होतो. हा प्रकट झाल्यानंतर आपला शरीरात जो मेंदू आहे तो व्यवस्थित कार्य करतो. आता आपल्या शरीराचा जो मेंदू आहे तो किती टक्के कार्य करतो, किती टक्के करीत नाही, किती विश्रांती घेतो, किती थकवा येतो, हे याच्यावर आपण पाहू शकतो. कारण हृदयाचे ठोके, हृदयाचे स्पंदन आणि मेंदूमध्ये असणारे ईजीची स्पंदन ही एकमेकांना अगदी घड्याळाच्या काठीसाठी एकमेकांना आकर्षण करतात. तर त्या पद्धतीने हे सगळं चालू असतं. आता आपला मेंदू जो आहे हे जर समजा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये किती 10,000 कोटी जीवपेशी आहेत, 36,000 केंद्र आहेत, प्रत्येक केंद्र 1,000 तंतू आहेत, प्रत्येक तंतू आनंद तंतू आहेत आणि 100 अब्ज तंतू आपल्या मेंदूमध्ये आहेत. इतकं गुंतागुंत आहे. ही सगळी बाजू सुरक्षित जेव्हा राहील तेव्हा आपल्या जीवनामध्ये गुणसूत्र म्हणजे ज्ञान केंद्र आणि कर्म केंद्र हे जे आहेत, कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय ही समतोल कार्य करीत असतात. त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित 100% सुरक्षित असतं. म्हणजे समजा तुमच्या हे आता आपल्या शरीरात रक्तपुरवठा होत, आता 6 नंबरचा व्होल्टेज, हा 6 नंबरचा व्होल्टेज जो आहे हा शरीरामध्ये रक्तपुरवठ्याचं काम करतो. म्हणजे शरीरातून रक्तपुरवठा किती टक्के वाढतो, कसा वाढतो हे कर्म इंद्रिय या ठिकाणी पाहू. जर समजा 10 mm येत असेल 6 नंबर तर आपल्या शरीरात जे रक्त आहे पुरवठा आहे ते अगदी सरळ व्यवस्थित चालतं, म्हणून धोका कधी होत नाही.
रक्त कमी पडत नाही, व्यवस्थित चालतो. आणि तो 6 नंबर जर समजा 5 mm आला तर रक्त 50% शरीरामध्ये पोचतं आणि 50%च काम करतं. अशा दृष्टीने या ठिकाणी गुंतागुंत तयार होते. मग ही गुंतागुंत सोडवायची कशी, याचं नियंत्रण कसं करायचं हे व्याधात सांगितलेलं आहे. मध्ये कार्डिक आपल्या हृदय फार महत्वाचं आहे. हे जर आपल्याला जपता आलं तर आपण जग जिंकू शकतो, तसं जिंकू शकत नाही. हे जर कार्डिगाम साई पॉझिटिव्ह झाले तर तुम्हाला जीवनमुक्त, विधेयमुक्त, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ईश्वर प्राप्ती, परमेश्वर साक्षात्कार, स्वयमेव उन्नती, आपण कोण आहोत, कुठं आलो, कसं चाललो, हे सगळं इत्थंभूत ज्ञान होतं. आणि जर समजा हे निगेटिव्ह झाले, आधी कोणी झाले तर काय वेळा ज्ञान होतं का, तर काय माणसं मला स्मरणशक्ती आहे बा. काल पाहिली वस्तू मी सांगतो, लाखो वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, पूर्वीच्या जन्मातल्या काय गोष्टी सांगू शकतो. तो कधी व्होल्टेज नंबर जो हे 3 नंबर व्होल्टेज आहेत, हे ज्ञानेंद्रियाचं कार्य करतं. पूर्वीचा आपण कोण होतो, कसं होतो, काय करतो, आपल्याला काय करायला पाहिजे, कशी दृष्टी पाहिजे, कोणते पाहिजे, पैसा, धन, दौलत कशी मिळवायची, श्रीमंत कसं व्हायचं, पुढची बाजू कशी, सगळंच हे 3 नंबरवर चालतं. व्होल्टेज नंबर 3 ही लक्ष्मीचं आहे. हा व्होल्टेज नंबर 3 जर तुमचा 6 ते 10 mm कायम असन तर तुम्ही काय कोट्याधीश राहणार, बेकारी कधी होणार नाही, दारिद्र्य येणार नाही. आणि ज्ञान तुम्हाला भक्कम असणार, ईश्वर ज्ञान, शक्ती ज्ञान, आत्मज्ञान, हे सगळं ज्ञान प्राप्त होणार. ज्ञान हे स्वतः होऊन शरीरामध्ये प्रगट होतं आणि जे आहे ते आपल्या शरीरात विकसित होतं. आंब्याची कोय लावल्यानंतर त्या आंब्याचं झाड होतं, त्याला कैरी येतात, मग त्या आंबा पिकतो, रस तयार होतो. तशा प्रकारचं आपलं ही जे 3 नंबर व्होल्टेज आहे, तो जर 6 mm 10 mm आला तर भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही ठिकाणचं ज्ञान प्राप्त होऊन वैराग्य प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, सन्मान मिळतो. आणि आपल्याकडं ब्रह्मज्ञान म्हणजे ज्ञानेंद्रिय जी सगळी आपली शरीरामधली, ती सगळी ज्ञानेंद्रिय 100% कार्य करण्याचं काम हा परमात्मा 3 नंबरचा आत्मा म्हणजे परमेश्वर करतो. मी परमेश्वर आहे, मला कशाची गरज नाही, मी सगळं ज्ञान प्राप्त करतो, सगळं नियंत्रण करतो, असं तो बोलतो. इकडे जो दुसरा आहे 6 नंबर व्होल्टेज, हा कर्मेंद्रियाचं काम करतो. कर्मेंद्रिय शरीरात रक्तपुरवठा करणे, सर्व जी कर्म आहेत सगळी पचनक्रिया, अमुक ते 6 नंबरचं व्होल्टेज करतो. आजार बरे करणे, दुखणी बरे करणे, आजार होऊ न देणे, रक्त व्यवस्थित ठेवणे, 6 नंबर व्होल्टेज करतो. म्हणतो कधी तो त्रिशूप दैव स्वरा जर समजा 6 mm ते 10 mm आला तर आपल्या शरीरामधली सगळी कर्म इंद्रिय व्यवस्थित कार्य करतात. आता एक श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणामध्ये कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रियांची माहिती सांगितली, पण ती कशी आहे ते आता या ठिकाणी आपण याचं वेदांच्या पद्धतीने खुलासा करून सांगितलेलं आहे. आता 7 नंबर आल्यानंतर तो तुम्ही ब्रह्म आहे, मी मास पावत नाही, जन्माला येत नाही, मी जसा तसा कायम आहे, माझ्यात काही बदल होत नाही. 7 नंबरचा व्होल्टेज तयार होतो, वेळ छंदो कार्डिग्राम, तो या ठिकाणी मध्ये दाखवलाय. ही शेवट हृदयाच्या वरच्या दोन्ही बाजूच आहे. कारण हा जर व्यवस्थित तिन्ही व्यवस्थित जर असतील तर तो माणूस साधू, संत, योगी, परमेश्वर प्राप्त झालेला महान संत बनतो किंवा चिरंजीव होतो, अशी वस्तू ती या ठिकाणी आहे. आता हातपाय गळून जाणे, काम न करणे, थकून जाणे, ही कर्मेंद्रियाची लक्षण. 6 नंबरचा व्होल्टेज जर समजा तुमचा 3 mm आला तर 30% म्हणजे 30% तुम्ही काम करणार आणि 70% काम होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही फक्त 24 तासामध्ये
3 ते 4 तास काम करणार आणि झोपणार, तुम्हाला इतकंच काम करायला थकवा येणार, उत्साह राहणार नाही. हे या ठिकाणी जीवात्म्याचं काम हे 6 नंबरचं व्होल्टेजमध्ये डाव्या बाजूला. आणि उजव्या बाजू जो व्होल्टेज आहे तो जर समजा 5-3 mm आला तर तुमची स्मरणशक्ती एकदम कमी होणार, जे तुमचं आठवायचं ते आठवणार नाही, मेंदूचं संपर्क तुटणार, हे जे 36,000 केंद्र मेंदू ते कार्य करायचे कमी होणार, त्यामुळं ज्ञान मिळवण्याचे जे साधन आहे ते कमी होणार, आपलं पक्क ज्ञान होणार नाही. एखादी पोथी किंवा मंत्र म्हणत बसलो तर आपला थकवा येणार. अशा दृष्टीने सगळं या ठिकाणी चालतं. आता या ठिकाणी विज्ञान आणि वेद आणि पुराण यांचं तत्वज्ञानाचा आढावा असा की वेदामध्ये अनुष्टुप छंद गांधार व्होल्टेज नंबर 3 म्हणजे छंद. याच्यात सांगितलं की मी आत्मा ओम खम ब्रह्म असं वेदात सांगितलं, म्हणजे मी ब्रह्म आहे, ओम हे माझं नाव आहे, आकाश हे फिरण्याचं कार्य करायचं क्षेत्र आहे, आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ज्ञान मिळवायचं क्षेत्र या 3 नंबरमध्ये चालतं. 3 नंबर ज्याचा बळकट असन तो मोठ्या पदावर जातो, ज्ञानी बनतो, पंडित बनतो, विद्वान बनतो, काव्य बनतो, शास्त्री बनतो, सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये पद्धतशीर होतात. आणि 6 नंबर जो व्होल्टेज आहे हे शरीराचं आरोग्य पूर्ण सांभाळतो, त्याच्यात प्रतिकार शक्ती तयार होते. जर हा व्होल्टेज तुमचा जर 6 ते 10 mm आला, कोरोनासारखे किती रोग जरी आले तर तुम्हाला काहीच होणार नाही. आणि जर समजा 3 mm आलं तर 70% तुमच्या शरीरामध्ये गॅमा आणि बॅटा किरण येतील आणि 30% फक्त अल्फा किरण राहील. आता पुढचा प्रश्न महत्वाचा विज्ञान. विज्ञानामध्ये काय सांगितलं की आपल्या हृदयामध्ये शॅनो आणि नो हे 2 घटक सांगितले, आणि तिसरं ब्रह्म म्हणजे जगते निश्वास स्वर नाही सांगितलं त्यांनी, फक्त 2च सांगितले. तर वेदामध्ये तिसरा स्वर सांगितला, जगते संतुवावर नियंत्रण करणारा ब्रह्म सांगितलं. तर ह्या ठिकाणी वेदामध्ये जगते अनुष्टुप छंद गांधार स्वरात 3 नंबर जो व्होल्टेज उजव्या बाजूला आपला आहे तो व्होल्टेज परमेश्वर म्हणजे परमात्मा, ओम खम ब्रह्म, मी ब्रह्म आहे, ओम हे माझं नाव आहे, आणि खम हे त्याचा कार्यक्षेत्र आहे, मी सगळ्या जगाचं कल्याण करतो, सगळ्या जगाला ज्ञान देतो. आता या ठिकाणी ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या वेद आत्मरूप असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले. तर हा 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे हा ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्य म्हणजे याच्यातून वेदाचं ज्ञान प्राप्त होतं. वेद जय वेद आत्मरूप. आता मला जे ज्ञान झालं किंवा मी जे सगळं लिहून ठेवलं आतापर्यंत त्याचा पुरावा आता वेदात सापडतोय. जसे तसं लिहिलं, एवढं जास्त चांगलं लिहून ठेवलं. आणि ते व्होल्टेज 3 नंबरचं व्होल्टेज जे आहे हा व्होल्टेज ज्ञान व्होल्टेज आहे. आणि 6 नंबरचा व्होल्टेज हा आरोग्य व्होल्टेज असून दैविक भौतिक सुख देणार आहे, आध्यात्मिक सुख देणार आहे, दैविक आध्यात्मिक सुख देणार 3 नंबर. तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घ्या. 3 नंबरमध्ये कोण ज्ञान देणार आपल्याला? या ठिकाणी अनुष्टुप छंद गांधार स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर प्रत्यक्ष भगवान महाविष्णू. आणि 6 नंबरला कल्की दत्तात्रय महाराज, शरीरामध्ये यज्ञप्रियाय नमः, यज्ञधर्तय नमः, यज्ञमुखाय नमः असं जे म्हणलं जातं ते या ठिकाणी असेल. यज्ञप्रियाय यज्ञ करणे, ज्ञान मिळवणे, यज्ञामधून एक दैवी शक्ती प्राप्त करणे, समाजाचं कल्याण करणे, हे त्याचं अल्फा किरण. हे 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे हा आपल्याला संरक्षण देणार आहे. म्हणजे याच्यामधून अल्फा किरण तयार होतात 3 नंबर 6 नंबरच्या व्होल्टेजमधून. ते कसे होतात बघा. तर आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण जर समजा 99% पीस असेल तर 100% अल्फा किरण शरीरात तयार होतं.
आणि जर समजा 50% जर जास्त शरीरात असेल रक्तात, तर 50% अल्फा कॅल्शियम रक्तात तयार होतं 6 नंबर व्होल्टेजमधून, आणि 50% गॅमा आणि बॅटा अणुबॉम्बच्या शरीरात उतरतात, आणि मग शरीरातलं रक्त पांढरं पडतं, त्याचा रंग जातो. आता आपल्या शरीरावरती गॅमा आणि बॅटा परिणाम होतो की नाही तपासून आपण पाहू शकतो. आपण एक तांबडा दोरा हातात बांधा अनंत किंवा तांबडा दोरा, किंवा भगवे कपडे घाला. तर तुम्ही भगवे कपडे घातले की परत तुमचे भगवे कपडे पांढरे होत नाहीत, तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये अल्फा व्यवस्थित आहे, 6 नंबरचा व्होल्टेज व्यवस्थित काम करतो आहे, आपलं आरोग्य व्यवस्थित आहे, आपलं ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, शक्त्या सगळ्या व्यवस्थित मिळणार आहेत. या ठिकाणी असे कार्य आहे. तर हे जे 3 नंबरचं व्होल्टेज आहे, जगती म्हणजे अनुष्टुप छंदगान स्वर, हा भगवान विष्णूचा आहे. त्याच्यामधून पवमान सोमा या नावाची देवता प्रभावित होती, आणि ती आपला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान देते. मग आता हे सगळे व्होल्टेज जे आहे ते सगळे व्यवस्थित ठेवण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे. सोमरस म्हणजे फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि ऊसाचा रस, याला सोमरस म्हणलेला आहे. हा सोमरस जर तुम्ही कायम पेला तर तुमचं हे व्होल्टेज अगदी पद्धतशीर कार्य करतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी देवयान मार्ग, ब्रह्मण मार्गाची प्राप्ती होते. हे 6 नंबर व्होल्टेज पॉझिटिव्ह आले 6 ते 10 मध्ये, तर आपल्याला ब्रह्मयान मार्ग म्हणजे देवयान मार्गाची गाठी प्राप्त होते. या ठिकाणी आपण आलो. आणि हा जर समजा 6 व्होल्टेज जर समजा खाली आले, तर मग आपला समजा 5 mm आले, 6 mm आले, मग 5 mm खाली आले पितृयान मार्ग, त्याच्या खाली जर निगेटिव्ह झाली, आधी कोणी आले 6 व्होल्टेज जे आधी कोणी येत चालले, तर मग पितृयान मार्ग आपल्या शरीरात तयार होतो. आता देवयान मार्ग आपल्या शरीरात आहे का नाही, दैवी शक्ती आहे का नाही, आता हे प्रत्यक्ष तापून आपण पाहू शकतो. 6 नंबर 6 व्होल्टेज जे आहेत ते पॉझिटिव्ह पाहिजेत. 3, 1, 2 आणि 3 या 3 बाजू, उजव्या बाजूच्या पॉझिटिव्ह, डाव्या बाजूच्या 4, 5 आणि 6 हे पॉझिटिव्ह, म्हणजे 6 ते 10, म्हणजे याच्यापासून 7वा व्होल्टेज निर्माण झाला. जगनिशास्वर, वेद, छंदो, कार्डिग्राम, ब्रह्मतत्वज्ञान, ब्रह्मज्ञानाची शक्ती आता प्राप्त झाली. तर या ठिकाणी आपल्याला देवदेवता, प्रश्न, ऐश्वर्य, रिद्धी, सिद्धी, देवी चमत्कार, देवी नमस्कार, हे सगळे आपल्याला प्राप्त होतात. आणि जर आधी कोणी आलं हे सगळे, तर आपल्या शरीरात पितृशक्ती तयार होते. आता बघा उदाहरणार्थ जर उजव्या बाजूमध्ये हे 3 व्होल्टेज पॉझिटिव्ह आले, तर या ठिकाणी सगळे आपल्या देवी शक्तीत आपल्याला प्रसन्न होत आहे. आणि जर डाव्या बाजूचे 3 व्होल्टेज निगेटिव्ह झाले, तर या ठिकाणी आधी कोणी झालं तर त्या ठिकाणी पितृशक्ती कार्य करते, म्हणजे देवी शक्ती कार्य करीत नाही. म्हणजे पितर आणि देव हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध शरीरात चालतात, एकमेकांना समजून घेत नाही. म्हणून त्यामुळे आपल्या शरीराचा निमा भाग असा दुखतो, निमा भाग दुखतो, निमा शरीर आजार होतो, काही समजत नाही, निदान होत नाही, ठोके बरोबर पडतात. आणि जर समजा उजव्या बाजूचा व्होल्टेज आहे ते अधिक आहे, 3 पॉझिटिव्ह, 6 ते 10 म्हणजे तुम्हाला दैवी शक्ती पूर्ण या ठिकाणी आहे. पण डाव्या बाजूची समजा व्होल्टेज निगेटिव्ह झाले, तर या ठिकाणी राक्षसी शक्ती तयार होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये चेडे, गोटे, भूत, काळी विद्या किंवा असे निर्णय विकृत्या तयार होतात. आणि मग आपल्या शरीरामध्ये आपल्याला सुख शांती मिळत नाही, शरीरामधला रक्त पुरवठा कमी जास्त होतो. भौतिक, दैविक, आध्यात्मिक, भौतिक तिन्ही सुख आपल्याला याच्यावर अवलंबून आहेत 6 नंबरवर. हे 6 नंबर जर व्होल्टेज चांगला असेल तरच आपल्याला तिन्ही सुख मिळणार आहे, भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक. हे तिन्ही मिळवण्याकरता आपले 3 व्होल्टेज 6, 4, 5 आणि 6 पॉझिटिव्ह पाहिजे. हे पॉझिटिव्ह यायचं म्हणजे अधिक पाहिजे, वर आई दाखवले पॉझिटिव्ह, बघा हे वर डोके दाखवले हे पॉझिटिव्ह, आधी कोणी म्हणजे खालीवर गेले पितर शक्ती, आणि खाली गेली राक्षसी, आदपात, घातक शक्ती तयार होते.
तर मला एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं आढळलं की या बऱ्याच जणांचे व्होल्टेज 6 व्होल्टेज निगेटिव्ह झालेले आणि ते निगेटिव्ह झाल्यानंतर डॉक्टर म्हणले आता हे मरणार, जगणार नाही, कारण यांचे व्होल्टेज गेले, त्याचं कार्य बंद झालं, हालचाल बंद झाली, पचनक्रिया बंद झाली, सर्व इंद्रिय काम बंद झालं, कर्म इंद्रिय बंद झालं, ज्ञान इंद्रिय काय आठवणा काय सुचना. मग ह्या माणसाला जेव्हा आपण 3 नंबर आणि 6 नंबरचे मंत्र म्हटल्यानंतर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि विष्णू तन्नो विष्णू प्रचोदयात् हा मंत्र आपण इथे जपला तर ती व्होल्टेज नंबर 3 म्हणजे 1, 2 आणि 3 हे तिघही पॉझिटिव्ह होऊन कार्य करायला लागले. आता 6 नंबर इथं ओम दिगंबरा विद्महे अवधूताय तन्नो दत्ताप्रचोदयात् हा मंत्र म्हणला ते 4, 5 आणि 6 हे तिन्ही व्होल्टेज पॉझिटिव्ह झाले आणि कार्य करायला लागले. तर या ठिकाणी सोमरस पेल्याशिवाय होत नाही. आता आपली परिस्थिती अशी, आपण काय खातो, कसे खातो, आपले व्होल्टेज कसे निघतात याचा अनुभव आपण घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे ज्यांचा शाकाहारी आणि फळावर जोर आहे त्यांचे 6 नंबरचे व्होल्टेज कायम पॉझिटिव्ह आढळतात. हलकं फुलकं अन्न चांगलं खाणारे आणि जे वरण भात आमटी किंवा शाकाहारी आहेत त्यांचे व्होल्टेज कधी आधी कोणी अशा आढळ म्हणजे पितृतत्व म्हणजे भेटतात, त्यांना पितृशक्ती प्रसन्न. आणि जे काही म्हणजे अमंगळ खातात त्यांचे कधी आधी कोणी किंवा कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह म्हणजे ताळमेळ नाही का, वाकडे तिकडे किंवा रेषा फाउंडेशन जे आहे ते असं तिरक असं वाकडं तिकडे वाहत, त्यामुळं तिथं सुद्धा ताळमेळ राहत नाही. म्हणजे या दृष्टीने आपण जे खातो पितो त्याच्यावर सुद्धा आरवणे काय म्हणतो, आम्ही काय खाऊ कसं राहू, आता काय खाण कसे राहण, तुमचे व्होल्टेज खराब करून घ्या, बघा प्रयत्न व्होल्टेज काढा ना, तुम्ही तुमचे ECG हृदयातले काढा मग बोला, असं बोलायचं नाही. फळं खाऊन दूध पिऊन राहा, तुमचे व्होल्टेज 6 ते 10 mm कायम पॉझिटिव्ह असून कोट्याधीश योग तुम्हाला आहे, ज्ञानी योग आहे, ब्रह्मयोग आहे, आत्मयोग आहे, कार्य आहे, संशय, नोकरी पाणी धंदा पाणी सगळं व्यवस्थित आहे, ऐश्वर्या संपत्ती घरदार सगळं मनाप्राणी होत आहे. पण या ठिकाणी आधी कोणी जर झालं तर सतत अडथळे येत राहतात. पितर आहे ते कार्य करून देत नाही, झालं तर मध्यम, एक दिवस पाणी दिले एक दिवस दिलंच नाही, झोपला एक दिवस बसला, एक दोन झोपला एक बसला आणि निगेटिव्ह होत चालले तर मनुष्य कायम झोपतो, बसून राहत नाही, त्यासारखे झोप येते, कार्य करण्याचा उत्साह नष्ट झालेला असतो. याच्याकरता वेदातले जे मंत्र आहेत ते इथं म्हणावं लागतात. आता या ठिकाणी हे जे वेदामध्ये माहिती सांगितली ती अशी आहे. आता या नंबर व्होल्टेज नंबरचं 1 दीर्घतमा ऋषी आत्मदेवता गान अनुष्ठुप छंद गांधर स्वरा. 6 नंबरला काय सांगितलंय, दीर्घतमा ऋषी आत्मदेवता अनुष्ठुप त्रिष्ठुप छंद दैव स्वरा. जीवात्मा म्हणजे डाव्या बाजूला जीवात्मा काम करतो, उजव्या बाजूला आत्मा परमात्मा काम करतो. त्याची लक्षणं पुढे आपण सांगणार आहोत थोडंसं. तर या ठिकाणी असं चालतं. आणि 7वा नंबर आहे तो तर 2, 5 इटवानंतर 7वं, मग स्वर्ग आहे का, मृत्यू आहे का, पाताळ आहे का, त्याचे अनुभव आपल्याला येऊ लागतात, दृष्टांत होऊ लागतो, साक्षात्कार होतो. काही शास्त्री म्हणतात आम्हाला स्वप्न पडलं, आम्हाला तर स्वप्न पडलं. अहो तुमचं आधी शरीर पडून घ्या पंडित हो. शास्त्री पंडित आणि जगातल्या लोकांनी आपलं व्होल्टेज तपासा आणि त्याच्यात काय दोष आहे तो सुधारा, तुमची प्रगती होईल. आता 6 नंबरचा व्होल्टेज 3 नंबरचं व्होल्टेज जर पॉझिटिव्ह नसेल तर तुम्ही अभ्यास करणार नाही, अभ्यास होणार नाही, तुम्हाला प्रगती येणार नाही, ग्रंथ पोथी पुराण इकडे तुमचं लक्ष लागणार नाही आणि तुमचा कमकुवतपणा येणार. आपला मेंदूचा जो उजवा भाग आहे तो खाली येणार, म्हणजे मोठा होणार नाही, कमकुवत राहणार. किंवा डाव्या बाजूचा जर समजा व्होल्टेज कमकुवत असेल तर तुमचा डाव्या बाजूचा मेंदू पण कमकुवत, तो काम करू शकत नाही. आधी कोणी जेव्हा येईन तुमचं त्यावेळेस तुमच्या ज्ञान इंद्रियामध्ये फरक होतो
आता ज्ञानेंद्रिय कसं बघा, आता याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ की तुमचं हे व्होल्टेज नंबर 3 आहे, तो पॉझिटिव्ह आलाय पूर्णपणे 6, तुम्हाला देव भक्तीचं ज्ञान, ईश्वरी साक्षात्कार ज्ञान व्हायला सुरुवात होईल. आता पुन्हा तो 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो आधी कोणी आला तर मेलेली माणसं पितृत्म स्वप्नात यायला लागतील, ते तुम्हाला प्रसवून मदत करतील, बाकी देव नाही मदत करणार. आणि निगेटिव्ह व्हायला किंवा आधी कोणी निगेटिव्ह झाला तर तुम्हाला राक्षस, चेडे, गोटे, भूत ही दिसायला लागतील. त्यामुळे तुमचा व्होल्टेज या ठिकाणी खराब होत चाललेला आहे. याच्यावरून दिसलं म्हणजे त्याचं ज्ञान, राक्षसी ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. वर जे ज्ञान आहे ते पॉझिटिव्ह म्हणजे देव ज्ञान प्राप्त होणार. 3 नंबरचं व्होल्टेज आधी कोणी पितृचं ज्ञान प्राप्त होणार. आणि जे काही 3 नंबर जो आहे निगेटिव्ह झाला थोडाफार तर तुम्हाला राक्षस, भूत, चेडे, गोटे, काळी विद्या हिचं ज्ञान प्राप्त होणार, म्हणजे अशा सिद्धी प्राप्त होणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला अधोगती येणार. आता उजवा भाग जो आहे या ठिकाणी मेडिकल सायन्स, नंतर निर्णय कला, कॉम्प्युटर, अमुक तमुक तांत्रिक मार्ग जो जेवढा आहे आणि आपला मेंदू तरबेज झालाय. 6 नंबरचा ओढत पॉझिटिव्ह असला तर उजवा बाजू आपली उच्च, डावा बाजूचा मेंदू व्यवस्थित काम करतोय, तांत्रिक मार्गाचं ज्ञान मिळवतोय, संशोधन करतोय, आकाश गमन करतोय, निर्णय ठिकाणचं ज्ञान मिळवतोय, असते या ठिकाणी हे चालतं. जर ते आधी कोणी आलं तर आपण ज्ञान जे मिळवतो ते तांत्रिक ज्ञान, ते काय वेळा खरं काय खोटं काय खोटं असं निगेटिव्ह आलं तर त्या ज्ञानाचे आपण उलट कार्य सुरू करतो, म्हणजे आपला त्या ज्ञानामध्ये अधोगती येते, अशी परिस्थिती आहे. म्हणजे सगळं समतोल राहण्याकरता तुम्हाला आपल्या दैवी संपत्तीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 6 व्होल्टेज पॉझिटिव्ह पाहिजेत तेव्हा तुमचं जीवन सुरक्षित. या ठिकाणी अंधश्रद्धा संपली. मग तुम्ही विज्ञानदृष्ट्या विचार करीत असताना तर उजव्या बाजूला तुमचा शानो इज गॉड आणि डाव्या बाजूला ये विनो जीवात्मा, अशा दृष्टीने हे कार्य का आहे. तर या इंग्लिशमध्ये जी नाव आहेत ते अशी आहेत, शानो उजव्या बाजूला, आणि हा व्याधात जो आहे तो आत्मा, डाव्या बाजूला जे आहे तो ये विनो म्हणजे जीवात्मा, जीव, तो कार्य शरीरात करतो. याच्यामुळे आपलं शरीर व्यवस्था. आणि एक तिसरा जो दोन्ही जो तो ब्रह्माचा उल्लेख विज्ञानामध्ये नाही. वेदामध्ये ब्रह्माचा उल्लेख आहे. ब्रह्म जे आहे ते दोन्हीला, आत्मा आणि जीवात्म्याला दोघांना समतोल ठेवून आपलं जीवन सुरक्षित ठेवतो. आत्मा मिळतो, मोक्ष मिळतो. 6 बटणं पॉझिटिव्ह होती, 6 ते 10, तेव्हा तो विद्यामुक्त, जीवनमुक्त आणि मोक्ष मिळणार. जीवनपणीच काढणार आपल्याला जीवनपणे स्वर्ग दिसणार. स्वर्गात कुठं काय जाऊन येता येईल, तुम्हाला सगळं पाहिजे. बरं काय प्रसिद्धी सगळं या ठिकाणी प्राप्त होत. सगळ्या 6 पॉझिटिव्ह आले, दैवी सिद्धी प्राप्त होते, ब्रह्मण मार्ग प्राप्त होतो, देवदेवता प्रसन्न होतात, स्वर्गाला देव प्रसन्न होतात. आधी कोणी आलं तर पितर प्रसन्न होणार. तुमच्या आजे पंचे कोणी पितर असतील ते भेटतील. निगेटिव्ह आलं तर भूत घेतात, तुम्हाला प्रसन्न होतील, ते तुमच्या स्वप्न येतील, काहीतरी मंत्र सांगतील, त्यावरून तुमचं कार्य चालतं. त्याच्याकरता सोमरस पेल्यानंतर हे सगळं पॉझिटिव्ह होतं. तसं होत नाही. खाण्यापिण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये व्होल्टेज मागं पुढं होतं. व्यसनामुळे व्होल्टेज मागं पुढं होतं. आपल्या शरीरामध्ये काय खाल्ल्यानंतर काय होतं आणि कसं होतं ही जी पद्धत आहे ही आपण तपासून पहा, मग ठरवा की आपला आहार कसा पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आमच्या आश्रमात या कल्की दत्तवंशी इथं तुम्हाला सल्ला दिला जाईल. ओम स्वयंभू श्री अमृत मंत्र कल्की दत्त महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मश्री यात्री की जय. महासती अनुसार माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा.
VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.